हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात. या महिन्यात भगवान विष्णू आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. तसेच या महिन्यात दीपदान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. या महिन्यात 5 ठिकाणी दिवा लावल्यास अक्षय पुण्य मिळतं आणि नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. यामुळे आरोग्य, ऐश्वर्य आणि घरात सुख-समृद्धी वाढते. चला तर मग पाहूया, कार्तिक महिन्यात कोणत्या 5 ठिकाणी दिवा लावणं शुभ मानलं जातं. कार्तिक महिन्यात कोणत्या 5 ठिकाणी दिवे लावावेत? शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात रात्रीच्या वेळी मंदिर, चौक, नदीकाठ किंवा तलाव, तुळशीचं रोप आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला हवा, असं शास्त्र सांगते. असं केल्याने अक्षय पुण्य मिळतं. या जन्मात नकळत झालेल्या पापांपासूनही मुक्ती मिळते. तुम्हाला माहिती असेलच की कार्तिक महिन्याची सुरुवात 7 ऑक्टोबरला झाली असून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 5 नोव्हेंबरला हा महिना संपेल. याआधी तुम्ही या दिव्यांचा उपाय अवश्य करून पहा. तुम्हाला निश्चित फायदा होईल. कार्तिक महिन्यात दिवा लावण्याचे फायदे. 1. मंदिरात दिवा लावल्यास कार्तिक महिन्यात मंदिरात दिवा लावल्याने सर्व देवांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. 2. तुळशीजवळ दिवा लावल्यास तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने आजारांपासून सुटका मिळते. तसेच घरात धनधान्यांची वाढ होते आणि कौटुंबिक सुखसमृद्धी वाढते. 3. नदी किंवा तलावाजवळ दिवा लावल्यास एखाद्या वाहत्या नदी किंवा तलावाजवळ दिवा लावल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्याला तृप्ती लाभते. यामुळे आयुष्यातील येणारे अडथळे दूर होतात. 4. चौकात दिवा लावल्यास कार्तिक महिन्यात चौकात दिवा लावल्याने कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होते. 5. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेव वास करतात असं मानलं जातं. त्यामुळे कार्तिक महिन्यात जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो त्याला या तिन्ही देवांचा आशीर्वाद एकाच वेळी मिळतो. म्हणूनच कार्तिक महिन्यात या 5 ठिकाणी आवर्जून दिवा लावायला हवा. या महिन्यात केलेले छोटे छोटे उपायही मोठे फळ देतात. आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यासाठी हा सोपा उपाय कार्तिक मासात सर्वांनी करायला हवा. कार्तिक महिन्यात केलेले दीपदान हे केवळ पुण्यसंचयच नाही तर आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवणारे ठरते. या महिन्यात केलेले धार्मिक कार्य हे चिरकाळ टिकणारे फळ देते. म्हणूनच त्याला अक्षय पुण्य म्हणतात. या उपायांमुळे केवळ भौतिक सुख नाही तर आत्मिक शांतीही मिळते. त्यामुळे या कार्तिक महिन्यात या सोपा उपायांनी तुम्ही जीवनातील अडथळे दूर करू शकता.